तुम्हाला सुद्धा नेहमी डाळ तांदूळाची जी खिचडी बनवतो ती खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। एका भांड्यामध्ये 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी तूर डाळ घ्यायची, 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवायची, पाणी घालून 15 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायची। गॅसवर कुकर गरम करायला ठेवला, 1 चमचा तेल, 1 चमचा तूप घालायचं। गरम झालं की 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, पाव चमचा हिंग, 4 लाल सुक्या मिरच्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालायची, 1 मिनिटभर परतून घ्यायचं। 2 मध्यम आकाराचे चिरलेले कांदे घालायचे, लालसर रंग येईपर्यंत परतायचे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 चिरलेले टोमॅटो घालायचे, मऊसूद होईपर्यंत परतायचे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धणे पावडर, 2 चमचे रसम मसाला घालायचा। थोडंसं पाणी घालून मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। भिजवून घेतलेले डाळ तांदूळ आणि 4 हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत त्या घालायचे, 1-2 मिनिटं मिक्स करून परतून घ्यायचं। 4 वाटी पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, झाकण लावून मध्यम आचेवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। 3 शिट्ट्या झाल्या आहेत, कुकर पूर्ण थंड झालाय, मस्त असा रसम राईस तयार आहे। वरून 2 ते 3 चमचे चिंचेचं पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम हा रसम राईस सर्व